डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या मातृसंस्थेच्या बाबतीत या विकासकांनी अतिशय घाणेरडे राजकारण केलं, गटातटाचं राजकारण केलं, आपापसामध्ये द्वेष पसरवले आणि वेगवेगळे गट निर्माण करून समाज बांधवांमध्ये भांडणे लावून दिली. क्रांतीसूर्य संघटना डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीशी एकत्र येऊन कामकाज करत होती. त्या संघटनेला आपल्यापासून तोडून आपल्या संस्थेची ताकद कमी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्या संस्थेला विरोधी गटामध्ये सामील करून विरोधी गटाची ताकद वाढवली आणि आज आपल्याच या संस्थेमध्ये कार्यरत असलेले काही कार्यकर्ते यांना भूलथापा देऊन, फायद्याचे आश्वासन देऊन, काही खोटी आमिष दाखवून आपल्यापासून अलग केलेले आहे. हे अतिशय घाणेरडं राजकारण हे नवीन विकासक करत आहे. ज्या संस्थेच्या प्लॉटचा विकास करून या संस्थेच्या सभासदांना आणि इथल्या प्रत्येक झोपडीधारकांना घर देण्याकरता या विकासकांनी मान्यता दिलेली आहे लेखी स्वरूपामध्ये, त्या संस्थेचा विश्वासघात करणं हे नीतिमत्तेला धरून नाही आणि या सर्व षडयंत्राचा आणि विकासकांच्या या कारवायांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारे समाज बांधवांना गटातटाचे राजकारण करून, वादावादी करून, आपापसामध्ये भांडणं लावून सर्व समाजामध्ये वितुष्टता निर्माण करून विकासकाला स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे. बंधू आणि भगिनींनो, हा छुपा डाव आपल्या लक्षात आला पाहिजे की आपल्या रहिवाशांमध्ये, आपल्या सभासदांमध्ये, आपल्या चाळमालकांमध्ये आपापसामध्ये भांडणं लावून विकासकाला डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा हा प्लॉट, ज्यामध्ये सर्व मागासवर्गीय, बौद्ध समाज बांधव, मुस्लिम बांधव, बिहारी बांधव, कॅथलिक बांधव, इतर धर्मीय या सर्वांना देशोधडीला लावण्याचा विकासकाचा हा डाव आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. आपल्या रहिवाशांचं, आपल्या सभासदांचं घर होणं हे आपलं स्वप्न आहे, परंतु स्वतःचा धंदा करणं आणि जास्तीत जास्त फायदा कमवणं हे विकासकाचं स्वप्न आहे. हे आत्ताच्या यांच्या कारवायांवरनं दिसून येतं. म्हणून सावध वाटचाल गरजेची आहे. आपल्या संस्थेच्या अधिकाराला बाधा आणून हा प्लॉट जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी घेतला आणि आपल्या पूर्वजांनी कष्टाचे पैसे गोळा करून या जमिनीसाठी किंमत मोजली, तो प्लॉट, त्यांच्या घामाचा पैसा या जमिनीमध्ये मुरलेला आहे. तो प्लॉट या विकासकाला गिळंकृत करायचा आहे आणि तो गिळंकृत करण्यासाठी आपापसामध्ये वादावाद निर्माण करून आपल्या लोकांना विभागलेलं ठेवून स्वतःचा फायदा साधण्याकरता हा नवीन विकासक कार्यरत आहे. हा धोका आपल्या समाजाने, आपल्या सर्व रहिवाशांनी, आपल्या सभासदांनी, आपल्या चाळमालकांनी ओळखला पाहिजे आणि आपापसातले गटतट बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे, ही माझी नम्र विनंती. आपल्या पात्र जोडीधारकांची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरई गृहनिर्माण संस्था आपण नोंदणीकृत केलेली आहे आणि या संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा आपल्याला आयोजित करावयाची होती, परंतु कोरोनाच्या आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीमध्ये ती आपण विहित मुदतीमध्ये घेऊ शकणार नव्हतो. या संदर्भामध्ये आपण निबंधकांना कळवलेलं आहे आणि लॉकडाऊन संपल्यानंतर 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ती सभा आपण घेणार आहोत. याबाबत आपण निबंधकांकडे पत्रव्यवहार केलेले आहेत. बंधू आणि भगिनींनो, मी जसं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ 575 ते 580 आपले पात्र झोपडीधारक आहेत, परंतु संस्थेच्या मतदानाच्या वेळेला आणि सर्वसाधारण सभेच्या वेळेला केवळ 375 लोकांनाच आम्हाला पत्रव्यवहार करता येतो, कारण उरलेले जे सभासद आहेत, उरलेले जे पात्र झोपडीधारक आहेत, त्यांचं सक्सेशन सर्टिफिकेट अजून त्यांच्या वारसांना मिळालेलं नाही आणि यामुळेच आपल्या प्लॉटवर आजच्या तारखेला 96 पासून जी वस्ती वाढलेली आहे त्यामध्ये जे अपात्र रहिवासी आहेत, अपात्र सदनिकाधारक आहेत, अपात्र झोपडीधारक आहेत आणि स्थलांतरित असलेले अपात्र झोपडीधारक आहेत, या सर्वांना देखील पात्रता आणून त्यांना देखील मतदानाचा अधिकार द्यावा याकरता आम्ही स्वतः प्रयत्नशील आहोत. बंधू आणि भगिनींनो, या तक्षशिला अ ब
वैशाली अ ब आणि कपिलवस्तू इमारतीमध्ये जवळजवळ 148 आपल्या न्यू केसेसचे राहणारे रहिवासी आहेत, जे अपात्र आहेत. आपल्या उर्वरित अविकसित प्लॉटवर जवळजवळ 500 झोपड्या आहेत. यात जवळजवळ 350 ते 450 लोक हे अपात्र आहेत, न्यू केसवाले आहेत. त्याचप्रमाणे प्लॉटच्या बाहेर स्थलांतरित जवळजवळ 110 लोक आहेत. या सर्वांची पात्रता आणणं आणि त्यातील जे पात्र झोपडीधारक वारलेले आहेत, एक्सपायर्ड झालेले आहेत, त्यांच्या वारसांना त्यांची नावं बदल करून देणं, याकरता मी स्वतः माझ्या कार्यकारिणीसह प्रयत्नशील आहे. या मागे उद्देश एवढाच की विकासक निवडणुकीमध्ये फक्त 350 ते 375 लोकांनाच नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या आणि त्यांचा सहभाग करण्यात आला होता. परंतु नवीन कार्यकारिणी योग्य पद्धतीने निवडली जावी आणि प्रत्येक पात्र झोपडीधारकाला, प्रत्येक रहिवाशाला आपला आवडता उमेदवार निवडून आणण्यात यावा, जो हा विकास प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करू शकेल अशी त्यांची क्षमता असेल, जे सुशिक्षित असतील आणि त्याचप्रमाणे आपली संस्था, आपले रहिवासी, आपले सभासद यांच्या हितरक्षणाकरता प्रामाणिक असतील असे कॅन्डिडेट निवडून आणण्याकरता आपले जे अपात्र लोक आहेत या सर्वांना पात्र करून, जे मयत पात्र झोपडीधारक आहेत त्यांच्या वारसांना त्यांचे हक्क बदल करून देण्याकरता मी वैभव दिवाकर मोरे आपल्या समर्थकांसह डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीनं हे जाहीर करतो की संस्थेचं कार्यालय आठवड्यातून सोमवार ते शनिवार 6 ते 8 या वेळेमध्ये सुरू असेल, ज्यामध्ये आपल्या रहिवाशांनी आमच्या संस्थेकडे संपर्क करावा आणि त्यांच्या पात्रतेकरता आम्ही वचनबद्ध असू. यांच्या पात्रतेनंतर या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्थेमध्ये त्यांना सभासदत्व देऊन मतदानाचा अधिकार प्राप्त होईल आणि योग्य उमेदवार निवडून आणण्याकरता त्यांना सहभागी होता येईल. बंधू आणि भगिनींनो, यामागे आमचा उद्देश फक्त एवढाच आहे की जे वंचित आहेत, जे आपल्या हक्कापासून वंचित आहेत, मतदानाच्या अधिकारापासून वंचित आहेत, ज्यांना पात्र करण्याकरता नवीन विकासक इच्छुक नाही आणि ज्यांना आजपर्यंत जुन्या विकासकांनी पात्रतेकरिता प्रयत्न केलेले नाहीत, अशा दुर्लक्षित झोपडीधारकांना त्यांचा हक्क देण्याकरता डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह वचनबद्ध आहेच. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेच्या सर्व सभासद, चाळ मालक यांना त्यांचा हक्क देण्याकरता आणि झोपडीधारकांना प्रत्येकाला घर देण्याकरता डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड वचनबद्ध आहे. आणि हे कार्य होऊ नये, कमीत कमी लोक पात्र व्हावेत आणि कमी लोकांना नवीन नियमांप्रमाणे सदनिका देता याव्यात आणि जास्तीत जास्त FSI स्वतःला वापरता यावा, म्हणून नवीन विकासकांनी जास्तीत जास्त लोक अपात्र करण्याकरता प्रयत्न सुरू केलेले आहेत. हा जो डाव आहे हा आपल्या विभागातील ज्या संघटना आहेत त्यांनी लक्षात घ्यावा. मी इथं सूचित करेन की एकमेकांवर चिखलफेक करण्याच्या ऐवजी आपल्या रहिवाशांच्या हितरक्षणाकरता, आपल्या सभासदांच्या हितरक्षणाकरता, आपल्या संस्थेच्या हितरक्षणाकरता सर्वांनी एकत्र यावं आणि एकजुटीने, एकदिलाने आपल्या या संस्थेची जमीन, या संस्थेची जागा आपल्यासाठी, आपल्या अधिकारामध्ये राखून ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे. आमच्या सोबत यावं, डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या पाठीशी उभं राहावं आणि आपल्या हक्काचं घर मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहावं, हीच माझी अपेक्षा आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमाने ही जी जमीन डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड हे आपल्या संस्थेला मिळवून दिली. या संस्थेची जमीन आम्हाला, आमची ही मातृभूमी आहे आणि या मातृभूमीला हडप करण्यासाठी जर हा नवीन डेव्हलपर कोर्ट कारस्थाने करत असेल, इथल्या समाज बांधवांमध्ये वाद लावत असेल, इथं आपापसामध्ये भांडणं लावत असेल, तर आम्ही त्यांना सावध करू इच्छितो की हे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्य करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. तुमच्यासारख्या लबाड लोकांना इथं थारा नाही. हा विकास सक्षमपणे पार पाडून आमच्या प्रत्येक सभासदाला, प्रत्येक चाळ मालकाला आणि प्रत्येक झोपडीधारकाला घर देण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आपण कितीही प्रयत्न केलेत तरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लाभलेली ही संस्था, या संस्थेची जमीन यातला एकही इंच आम्ही तुम्हाला मिळू देणार नाही.
गरज पडली तर हा विकास आंबेडकर सोसायटी स्वतः करेल आणि आपल्या प्रत्येक सभासदासाठी आणि प्रत्येक झोपडीधारकासाठी त्याचा हक्काचं घर निर्माण करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. ती शक्ती आमच्या मागे आमच्या प्रामाणिक कार्यातून निर्माण झालेली आहे. आमच्या रहिवाशांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, आमच्या सभासदांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाची ती ताकद आहे. त्या ताकदीने तुमच्यासारख्या लबाड व्यावसायिकांना मात करून आमच्या रहिवाशांना, आमच्या संस्थांना न्याय मिळवून देण्याचं आम्ही वचन देतो. सारनाथ बुद्ध विहार ही आपल्या संस्थेच्या जागेवरील एक अतिशय पवित्र अशी धार्मिक वास्तू आहे. हे विहार म्हणजे आपल्या सर्वांचा श्रद्धास्थान आहे, आपल्या समाजाचा मानबिंदू आहे. आणि हे विहार 1978 पासून या आंबेडकर सोसायटीच्या भूमीवर अस्तित्वात आहे. या विहाराची पात्रता सहयोग मित्र मंडळ या आमच्या संस्थेच्या कागदोपत्री पुराव्याच्या आधारे आलेली आहे. 2010 मध्ये या बुद्ध विहाराच्या पात्रतेकरता पत्रव्यवहार झाला आणि त्याला जोडून दिलेले सर्व कागदपत्र हे सहयोग मित्र मंडळाचे आहेत आणि नंतर हे बुद्ध विहार पात्र झालेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, पूर्ण मुंबईमध्ये एवढं मोठं 5000 स्क्वेअर फीटचं बुद्ध विहार कुठेही उपलब्ध नाही, कुठेही अस्तित्वात नाही. आणि या विहारामध्ये आपल्या समाजाच्या सर्व रहिवाशांना सामाजिक धार्मिक विधींकरता हे विहार उपलब्ध करण्यात येतं. या जातीवादी विकासकांनी आपल्या या मागासवर्गीय समाजाच्या किंबहुना बौद्ध धर्मीयांचं श्रद्धास्थान अपात्र करण्याचा घाट घातलेला आहे. बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी या विहाराच्या पात्रतेबाबत आपल्या विभागातील सत्यमेव जयते पॅनल यांनी काही पत्रकं वाटली. या सत्यमेव जयते पॅनलचा कायदेशीर अस्तित्व शून्य आहे, ते बेकायदेशीर आहे. त्यातील जे कुठली कार्यकर्ते आहेत ते देखील बेकायदेशीर आहेत, परंतु केवळ स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी विकासकाच्या सांगण्यावर हे कार्य करीत आहेत, हे मला इथे स्पष्ट नमूद करावंसं वाटतं. या संघटनेने या विहाराबाबत काही आदेश अतिक्रमण निष्कासन करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निघालेले आहेत, ते प्रसिद्ध केले. बंधू आणि भगिनींनो, या बाबतीत आमचा खुलासा असा की संस्थेच्या परिशिष्ट 2 मध्ये 1996च्या सर्व्हेमध्ये बुद्ध विहार म्हणून हे विहार अपात्र होतं. 2010 मध्ये जेव्हा पत्रव्यवहार केले गेले त्यावेळेला संस्थेच्या वतीनं जे काही कागदपत्र सादर करण्यात आले त्याच्या माहितीच्या आधारावर हे बुद्ध विहार पात्र झालेलं आहे. या बुद्ध विहाराचे 1978 पासून आजपर्यंतचे सर्व कागदोपत्री हजारो पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे हे विहार अपात्र करण्याचं विकासकाचं जे षडयंत्र आहे आणि ते अपात्र करण्याकरता छुपा पाठिंबा देणाऱ्या या संघटनेला आमचा जाहीर विरोध आहे आणि आम्ही हे खपवून घेणार नाही. हे विहार पात्र आहे आणि त्याकरिता जे कागदोपत्री पुरावे दिलेले आहेत ते सहयोग मित्र मंडळाचे आहेत आणि म्हणून तो जो आदेश आहे त्या आदेशाला संस्थेच्या वतीनं चॅलेंज करण्यात आलेला आहे आणि या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये शासकीय वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आपण तक्रार केलेली आहे. याची आपण कृपया नोंद घ्यावी. यामध्ये आदेशामध्ये फक्त एवढंच नमूद आहे की हे जे विहार आहे या विहाराशी सहयोग मित्र मंडळाचा संबंध नाही, परंतु जे कागदपत्र आहेत, ज्या कागदपत्राच्या आधारे हे विहार पात्र झालेलं आहे ते सारनाथ बुद्ध विहार असून सहयोग मित्र मंडळाच्या अधिपत्याखाली ते नोंदणीकृत आहे. आणि हे काल परवाची गोष्ट नाही, तर हे 78 पासून आजपर्यंत नोंदणीकृत आहे. या विहाराचा असेसमेंट टॅक्स, या विहाराचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट, या विहाराशी निगडीत लाईटचं बिल, पाण्याचं बिल, इतर सगळे पत्रव्यवहार जे शासनामार्फत झालेले आहेत ते सर्व सहयोग मित्र मंडळाच्या नावे आहे. आणि जर विकासक जातीभेदाने
या मुंबईमधील या आमच्या संस्थेच्या जागेवरील आमचं श्रद्धास्थान असलेलं हे बुद्धविहार गिळंकृत करण्यासाठी जर अशा संघटनांचा उपयोग करत असेल तर या विकासकाच्या विरुद्ध मैदानात उतरायला आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व चाळमालक, रहिवासी, समाज बांधव आणि सभासदांच्या वतीनं तयार आहोत. तुमचा हा कुटील डाव उधळून लावण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि तुम्ही कितीही प्रयत्न केलेत, कितीही धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केलात, कितीही शासकीय अधिकाऱ्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केलात, तरी देखील हे बुद्धविहार जे तुम्ही आंबेडकर सोसायटी बरोबर केलेल्या पत्रव्यवहारामध्ये लिहून दिलेलं आहे, आम्ही गप्प बसणार नाही. बंधू भगिनींनो, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे विकासकांना निवडण्यापूर्वी, निबंधकांकडे पत्रव्यवहार करण्यापूर्वी आम्ही डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून विकासकांशी संपर्क साधला होता आणि संस्थेच्या विकास प्रकल्पाबाबत लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. यामध्ये हे पत्र आहे 25 डिसेंबर 2018चं. या विकास प्रकल्पामध्ये आपल्या सर्व पात्र झोपडीधारकांना, सर्व अपात्र झोपडीधारकांना कशा प्रकारे त्यांची घरं देता येतील, सर्व सभासद व चाळमालकांना त्यांचं हक्काचं घर कसं मिळेल या बाबतीत पत्रव्यवहार केलेला आहे. हे 18 पानी पत्रव्यवहार आहे आणि याला उत्तर म्हणून 26 डिसेंबर 2018 रोजी या विकासकांनी आपल्याला पत्रव्यवहार केलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींना बगल दिलेली होती, ज्या कारणाने आजपर्यंत त्यांची जरी आपण निवड केलेली असली तरी आजही त्या विकासकाबरोबर आपण विकास करार केलेला नाही. जोपर्यंत आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी संस्थेचे सर्व सभासद, त्याचप्रमाणे चाळमालक, त्याचप्रमाणे जे झोपडीधारक आहेत त्या प्रत्येक झोपडीधारकाला त्याचा हक्काचं घर मिळत नाही, तोपर्यंत डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या वतीनं विकास करार करण्यात येणार नाही, विकासाचे अधिकार देण्यात येणार नाहीत, याची आपल्याला नोंद घ्यायची आहे. बंधू आणि भगिनींनो, या सर्व वाटचालीमध्ये अनेक अडचणींवर मात करून आम्ही काम करत असतो, परंतु विकासक या कार्यकारिणींवर, त्याचप्रमाणे विशेष करून आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडचे चेअरमन म्हणून व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर SRA गृहनिर्माण संस्था या संस्थेचा मुख्य प्रवर्तक म्हणून मला कशा प्रकारे डावलता येईल, कशा प्रकारे बदनाम करता येईल, या संस्थेचे मालकी हक्क, या संस्थेचे अधिकार कशा प्रकारे बाधित करता येतील आणि कमीत कमी लोकांना पात्र करून जास्तीत जास्त फायदा कसा कमावता येईल याकरिता नवीन नवीन युक्त्या करत असतो. आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या या प्लॉटवर काही असंतुष्ट लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांची सत्यमेव जयते ही एक संघटना आताच नव्याने जन्माला आलेली आहे. ज्या विकासकाला डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडनी या संस्थेच्या जमिनीवर विकास करण्याकरता निवडलं, तो विकासक या संस्थेशी बेईमानी करू शकतो, या संस्थेच्या सभासदांशी बेईमानी करतो, तर आपल्याकरता नव्याने निर्माण झालेल्या संघटनेचा आणि त्या कार्यकर्त्यांचा कसा दुरुपयोग या समाजामध्ये वितुष्ट आणण्यासाठी, या संस्थेच्या विकास प्रकल्पामध्ये अडथळे आणण्यासाठी करून घेईल, याची या कार्यकर्त्यांनी समज घेतली पाहिजे, विचार केला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्यांनी विकासक म्हणून या संस्थेच्या विकास प्रकल्पामध्ये त्यांना निवडलं, निवडण्याची प्रक्रिया सुरू केली, त्या संस्थेशी हा विकासक बेईमानी करू शकतो स्वतःच्या स्वार्थासाठी, तर तो आपल्या रहिवाशांशी, आपल्या सभासदांशी इमान राखू शकेल, या बाबतीत प्रश्नचिन्ह आहे. आणि ठरल्याप्रमाणे या पॅनेलच्या वतीनं माझी स्वतःची बदनामी सुरू करण्यात आली. बंधू आणि भगिनींनो, 8 सप्टेंबर रोजी या पॅनेलच्या वतीनं विभागामध्ये काही पत्रकं वाटली गेली. त्यामध्ये अतिक्रमण निष्कासन करणाऱ्या उपजिल्हाधिकाऱ्यांचं एक पत्र होतं, ज्याच्यामध्ये बुद्धविहार हा विषय होता, ज्याच्या बाबतीत आमचं स्पष्ट मत आहे की हा जातीवाद आहे, हे विकासकांनी घडवून आणलेलं कृत्य आहे
आणि अशा माध्यमातून हे विहार गिळंकृत करण्याचा विकासकाचा प्रयत्न आहे. परंतु त्या पत्रकांचा अशा प्रकारे वापर केला गेला की जणू काही वैभव मोरे डिस्क्वालिफाय झालेले आहेत, अपात्र झालेले आहेत. बंधू आणि भगिनींनो, आपल्याकडे जर ते पत्र आलेलं असेल तर त्याचा आपण अभ्यास करावा. त्यामध्ये कुठेही हे बुद्धविहार अपात्र आहे किंवा वैभव मोरे अपात्र झालेले आहेत असा उल्लेख नाही. अशा प्रकारे या विभागामधील रहिवाशांमध्ये अफवा पसरवून गैरसमज निर्माण करून आपापसामध्ये वाद घडवून आणण्याचा विकासकाचा प्रयत्न आहे. आणि या मागे एकच कारण आहे की सुशिक्षित या विकास प्रकल्पामध्ये प्रश्न विचारणारा नेतृत्व विकासकाला नको आहे, जेणेकरून त्यांना स्वतःचा फायदा वाढवायचा आहे. त्याच पत्रकामध्ये हायकोर्टची एक ऑर्डर जोडलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये देखील असं नमूद आहे, असं या सत्यमेव जयते पॅनलच्या वतीनं सांगण्यात आलं की डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडच्या कार्यकारिणीला व वैभव मोरे यांना कोणताही अधिकार नाही. बंधू आणि भगिनींनो, आपल्या परिचयाचे कोणतेही वकील असतील त्यांना ती ऑर्डर आपण दाखवून घ्यावी. अशा प्रकारे कुठलेही आदेश झालेले नाहीत आणि वैभव मोरे आणि कार्यकारिणी डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड करता अस्तित्वात आहे, अधिकारात आहे. त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एसआरए गृहनिर्माण संस्था या संस्थेचा मुख्य प्रवर्तक म्हणून वैभव दिवाकर मोरे बुद्ध विहार प्राधिकृत म्हणून अधिकृत आहे. बंधू आणि भगिनींनो, दिनांक 5 आणि 6 सप्टेंबर रोजी या विकासकांनी स्वतःचा दबदबा वाढवण्यासाठी, स्थानिक रहिवाशांची डायरेक्ट कॉन्टॅक्ट होण्यासाठी आमच्या दोन्ही संस्थांना डावलून रहिवाशांना पत्रकं वाटली आणि 5 आणि 6 तारखेला एक जो सर्वे आयोजित केलेला होता त्या सर्वेकरिता डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं आम्ही पत्रव्यवहार केला. विकासकांना सांगितलं की तुमची दादागिरी थांबवा, जोपर्यंत आमचा विकास करार होत नाहीत, जोपर्यंत प्लॉटवरचे आमचे सर्व झोपडीधारक पात्र होत नाहीत, जोपर्यंत सभासदांच्या इमारतीबाबत भूमिका स्पष्ट होत नाही, सभासद इमारत झालीच पाहिजे, अपात्र लोक पात्र झालेच पाहिजेत, जे वारस दाखले आहेत ते देखील ट्रान्सफर झाले पाहिजेत आणि या सर्वांना घरं देण्याचं विकासकांनी जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही आपल्याबरोबर विकास करार करायला तयार नाही आहोत. हे आम्ही तेव्हा देखील सांगितलं आणि आजही स्पष्ट करतो. सदर सर्वे जो लबाडीने आयोजित करण्यात आला होता त्या बाबतीमध्ये संस्थेच्या वतीनं आपण त्यांना 4 सप्टेंबर रोजी पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रव्यवहाराला या विकासकानं केराची टोपली दाखवली आणि सर्वे करण्याकरता त्यांचे 2 प्रतिनिधी इथं आले. बंधू आणि भगिनींनो, कोरोना व्हायरसचा प्रसार, संसर्ग पूर्ण भारत देशामध्ये नाही, पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. अशा या महामारीच्या परिस्थितीमध्ये स्वतःला सुरक्षित ठेवणं अतिशय महत्वाचं असताना हा जो सर्वे जो अनावश्यक आहे तो सर्वे या विकासकांनी आपल्या रहिवाशांवर लादला आणि या 4 दिवसापूर्वी तक्षशिला इमारतीमध्ये 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळालेल्या आहेत आणि कपिलवस्तू इमारतीमध्ये देखील 1 केस मिळालेली आहे. बंधूंनो, हा बेकायदेशीर सर्वे आम्ही सर्व शासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करून थांबवला. परंतु तो थांबवण्याच्या वेळेला जी गर्दी उसळली होती त्या गर्दीमध्ये या रोगाचा प्रसार झाला असावा असं आमचं ठाम मत आहे. संस्थेच्या वतीनं आपण एसआरए, त्याच्यानंतर सीईओ, त्यानंतर इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, निबंधक या सर्वांकडे या सर्व प्रकाराबाबत तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारी आपल्या समक्ष इथे उपलब्ध आहेत आणि आपल्याला जेव्हा कधी पाहावयाच्या असतील त्यावेळेला या आपल्याकरता संस्थेच्या कार्यालयामध्ये उपलब्ध असतील. त्याचप्रमाणे या नवीन विकासकाच्या कारवाया आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या इकडची मुजोरी या बाबतीत नवीन विकासक कंपनीचे जे सीएमडी आहेत त्यांना देखील आम्ही लेखी स्वरूपामध्ये तक्रार केलेली आहे आणि हे स्पष्ट केलेलं आहे की संस्थेचा विकास करण्याकरता संस्था सक्षम आहे. जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्याप्रमाणे विकास होणार नसेल तर संस्था स्वतःच्या प्लॉटचा विकास करायची क्षमता ठेवते आणि सर्व रहिवाशांना हक्काचं घर देऊन
सर्व सभासदांना, चाळमालकांना त्यांचं हक्काचं घर देऊन विकास करण्याकरता संस्था वचनबद्ध आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या माहितीकरता हे निबंधकांकडनं आलेलं दिनांक 24 ऑगस्टचं पत्र मी दाखवत आहे. या पत्रामध्ये स्पष्टपणे वैभव दिवाकर मोरे, चेअरमन, डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नमूद आहे. मी हे पत्र याकरता आपल्याला दाखवलं की सत्यमेव जयते पॅनल ही जे असंतुष्टांची, स्वार्थी लोकांची कार्यरत असलेली जी काही एक संघटना नव्याने जन्माला आलेली आहे, जी जुने विकेसक काढून टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठेही अस्तित्वात नव्हती आणि आता विकासकाच्या बरोबर कार्यरत होऊन स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी हे लोक संघटित झालेले आहेत आणि विकासकाबरोबर जोडले गेलेले आहेत. अशा या लोकांपासून आपण सर्व रहिवाशांनी सावध राहायला हवं. जो विकासक त्यांना या संस्थेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये विकासक म्हणून आणण्याकरता ज्या संस्थेने पुढाकार घेतलेला त्या संस्थेचा विश्वासघात करायला मागे पुढे बघत नाही, तो या संघटनेमधल्या कार्यकर्त्यांना शब्द देऊन काय पाळेल याचा त्यांनीच विचार करावा, अशी मी त्यांना सूचना करतो. आणि या सो कॉल्ड सत्यमेव जयते पॅनेल ज्याचा कायदेशीर अस्तित्व नाही व ते बेकायदेशीर आहे, त्याच्यातले कार्यकर्ते देखील बेकायदेशीर आहे, असं मी इथं जाहीर करून इथं नमूद करतो की त्यांनी जे काही पत्रक वाटलं त्या पत्रकांच्या बाबतीत आणि या संघटनेच्या बाबतीत आम्ही आवश्यक त्या सर्व कार्यालयांमध्ये तक्रार केलेली आहे आणि कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे बुद्ध विहाराच्या बाबतीत जो आदेश विकासकाने अधिकाऱ्यांना विकत घेऊन पैसे चारून पारित करून घेतला होता, ज्या अनुषंगाने तथाकथित संघटना सत्यमेव जयते पॅनेल म्हणते की वैभव मोरे अपात्र झाले म्हणून आणि तशी अफवा परिसरामधील रहिवाशांमध्ये पसरवली गेली, त्या आदेशाला आम्ही चॅलेंज केलेला आहे आणि हा अन्याय सहन केला जाणार नाही. याबाबत सर्व आवश्यक त्या शासकीय कार्यालयांमध्ये आम्ही तक्रार केलेली आहे आणि सदर आदेश पारित करण्यामध्ये विकासकांनी हस्तक्षेप करून तिकडच्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून सदर बेकायदेशीर आदेश लागू केलेला आहे, असे आमचं स्पष्ट मत आहे. आणि त्याकरता डॉक्टर आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीनं आणि विभागातील सर्व बौद्ध धर्मीय आणि इतर धर्मीय भीमसैनिकांच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि विकासकांना ताकीद देतो की तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी हा आंबेडकर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा विकास होणारच. तुमचा जो हिडन एजेंडा आहे, स्वतःचा फायदा करून घ्यायचा, कमीत कमी लोकांना पात्र करायचा आणि जास्तीत जास्त फायदा स्वतःसाठी काढायचा, सभासद आणि संस्थेचा विश्वासघात करून सभासद इमारत न बांधता हा प्लॉट गिळंकृत करण्याचा त्या तुमच्या योजनेला आंबेडकर सोसायटीच्या वतीनं, भीमसैनिकांच्या वतीनं, विभागातल्या सर्व धर्मीयांच्या वतीनं आम्ही खुलं आव्हान देतो की या ठिकाणी विकास होईल, त्यात प्रत्येक रहिवाशाला घर मिळेल, प्रत्येक सभासदाला घर मिळेल, प्रत्येक चाळ मालकाला घर मिळेल. इथं भव्य दिव्य बुद्ध विहार असेल, इथला एकही व्यक्ती अपात्र असणार नाही आणि त्याचबरोबर हा विकास सर्वांना फायदेशीर, सर्वांच्या हक्काचं रक्षण करून करण्यात येईल. तुम्हाला जर जमत असेल तर या सर्व गोष्टींची तयारी असेल तर विकास करण्यासाठी तुम्ही पुढे यावं, अन्यथा आंबेडकर सोसायटी आपल्या प्लॉटचा विकास योग्य पद्धतीनं करून आपल्या रहिवाशांना, प्रत्येक रहिवाशाला, प्रत्येक सभासदाला, प्रत्येक चाळमालकाला घर देण्यासाठी बांधील आहे, वचनबद्ध आहे आणि सक्षम आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र.